जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिलाच बॉल या ठिकाणी मात्र सज्ज होतोय गोलंदाज. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अगदी वेगानं गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर घेतली आहे. एका धावेने मात्र बॅटिंग करणारा फलंदाज सागर. येस, सागर ऑफ द मार्क. पिंट्या मात्र नॉन स्ट्राईक मध्ये. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय साहिल खांबे. एक मोठं नाव क्रिकेट च्या खेळामधील. आपण कित्येक वर्ष बॅटिंग असू द्या किंवा बॉलिंग असू द्या, दोनही आघाड्यांवरती त्याने नेहमीच आपलं नाव कमावलेलं आहे. असं साहिल खांबे स्ट्राईक एंडवरती आहे. ओहो, अप्रतिम, अद्भुत, अविस्मरणीय, परंतु बरोबर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा बॉल गेलाय. फलंदाज साहिल खांबे बॅक टू द पॅव्हिलियन. अमरेश नाईक हा नवीन फलंदाज आता मैदानावरती प्रवेश करतोय. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आपण करूया. आज गर्दी थोडी जास्त पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये गर्दी फार कमी होती, परंतु आजचा दिवस आपण पाहिलं तर उद्याचा संडे असल्या कारणानं सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे आता प्रेक्षकांची गर्दी वाढताना आपल्याला पाहायला मिळते. सर्व प्रेक्षकांचं कनकेश्वर क्रीडा मंडळ गुरावडी यांच्या वतीनं हार्दिक स्वागत आपण करूया. पहिल्या 4 ओव्हर्समध्ये पाहूया प्रतिस्पर्धी संघाला किती धावांचं टार्गेट देणार. दोनही संघ आपापसामध्ये कित्येक वेळेला भिडले. कधी आगरसुरे संघ विजय झाला, कधी आपण पाहिलं तर नवजीवन दिगोडे संघ विजय झाला. परंतु आता पाहूया या मॅच मध्ये कोणता संघ विजय होणार आहे. सुरुवात खूप चांगली केली आहे या गोलंदाजानं, कारण बॉलिंग करत असताना एक महत्त्वपूर्ण विकेट साहिल खांबेला मात्र बाद केलेला आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. आहा, चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला मात्र अगदी वेगानं खेळू चेंडूवरती येणार तोपर्यंत एक धाव घेतली आहे. एक धावेने संघ पुढे सरकत आहे. परंतु 4 ओव्हर्समध्ये तुम्हाला 60 ते 70 धावा करायच्या आहेत, कारण या मैदानावरती ही खेळपट्टी आज मात्र फलंदाजांना सहाय्य करते. परंतु दुसऱ्या बाजूला 3 असे गोलंदाज आहेत, त्यांनी येथे मात्र मेडन ओव्हर टाकलेली आहे. त्याच्यामुळे कधी फलंदाजांना सहाय्य करते, कधी गोलंदाजांना ही विकेट सहाय्य करते. संमिश्र स्वरूपाची खेळपट्टी आज मात्र आपल्याला पाहायला मिळते. कोणता संघ जिंकणार, कोणता संघ हारणार, या स्पर्धेमध्ये नॉकआउटची ही मॅच आहे. प्रत्येक राऊंडमध्ये तुम्हाला जिंकायचंच आहे. प्रीमियर लीग सारखी ही स्पर्धा नाही आहे, त्याच्यामुळे आता संघर्ष मैदानावरती पाहायला मिळते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एकच सिंगल धाव. जर मोठ्या धावा येत नसतील तरी स्ट्राईक रोटेट होणं फार गरजेचं आहे, कारण स्लो येणाऱ्या धावा ह्या देखील फार फायदेशीर असतात. चांगलं टार्गेट उभारण्यासाठी या सुद्धा फार महत्त्वपूर्ण असतात. चेंडू डॉट जाण्यापेक्षा त्या चेंडूवरती जर एखादी धाव आली तर ती कितीही चांगली कधीही आपल्यासाठी चांगली असते. स्ट्राईक सुद्धा रोटेट होते. आहा, फुल टॉस, लो फुल टॉस बॉल डाऊन द ग्राउंड करण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी वेगानं सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार. उमेश नाईक आणि प्रज्वल पाटील या 2 व्यक्तींकडून उद्या संडे असल्या कारणास्तव 10 किलो काळजी पेटा या ठिकाणी त्यांच्या वतीनं देण्यात येणार आहे. धन्यवाद दोघांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. मोठा फटका, स्टँड आणि डिस्पॅच बाहेर येतोय. षटकार. उजव्या बाजूला ती मात्र आपण ग्राउंडच्या बाहेर करायची आहे. विनंती आहे, आपण मैदानावरती बाईक पार्क नाही करू शकत, तुम्ही फक्त थोडी बाहेर न्यायची आहे. धन्यवाद. फलकावरती धावा आतापर्यंत मला सांगतील आमचे स्कोरर 13 झालेले आहेत. लगेच काढायचे आहे, नाहीतर
मंडळाच्या वतीनं एक मेसेज आला, योग्य ती कारवाई तिथे करण्यात येणार आहे. सो मंडळातर्फे जो मेसेज आला तुम्ही फॉरवर्ड करतोय आपण, लगेचच त्या ठिकाणी पेनल्टी मिळू शकते याची नोंद घ्या. काला मोरा ग्रुपचे अध्यक्ष आमचे आदित्य गुरव यांचं देखील स्टेजवरती आगमन झालेलं आहे. मित्रांनो, मला हे फक्त सांगत येत नाही तर मला धरायचे, मला जे काही सांगतात मी फॉरवर्ड करतोय फक्त. जाऊया मॅचच्या दिशेनं. आतापर्यंत धाफलकावरती 13 धावा आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र मार्गस्थ आहे आणि पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झालेला आहे. एक ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर सेकंड बॉलर दुसरा गोलंदाज या ठिकाणी आलेला आहे. स्वरूप पाहूया आता या सामन्याला कशा पद्धतीने स्वरूप देणार आहे, कारण या मॅचमध्ये तुम्हाला माहिती आहे दोन्ही संघ तितकेच एक बलाढ्य असे हे संघ आहेत. त्यामुळे या संघादरम्यान खेळत असताना नक्कीच तितकी चांगली गोलंदाजी तितकी चांगली फलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. अशा वेळेला आता इथे पाहणार आहोत की येणाऱ्या 18 बॉल्समध्ये किती धावा जमा करणार. पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच 13 धावा मात्र घेतल्यात. चला सामना सुरू करायचा आहे. राईट मोर द विकेट ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो. एक लॉंग ऑन तैनात केलं, डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग. आहा, टप्पा पडला. त्यानंतर या ठिकाणी थोडंसं अनपेक्षित बाउन्स आणि त्याचमुळे मात्र फलंदाज बीट झालेला आहे. डॉट बॉल येतोय. स्वरूपने मात्र पहिल्या चेंडूला चांगलं स्वरूप दिलेलं आहे. अजून देखील 5 बॉल शिल्लक आहेत. नवजीवन दिघोडी संघाला जिंकायचं असेल तर येथून एक चांगली गोलंदाजी फलंदाजी करावी लागणार आहे. 4 ओव्हर्स फक्त आपल्याकडे आहेत. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचं होतं. कॅची नामी संधी आणि कॅच मात्र सोडला. कॅच सोडला की मॅच सोडली. कॅच कोणाची सोडली? ज्या खेळाडून कित्येक वेळेला आपण पाहिलं तर फलंदाजीचा वर्चस्व सदैव दाखवलेला आहे, किंबहुना नवजीवन दिघोडी संघाचा एक बाइंडिंग फॅक्टर म्हणून ज्याची ओळख आहे, अशा सागर पेंट्याला तुम्ही मात्र संधी दिलेली आहात. अक्षर पटेलला आठवा, इंडिया विरुद्ध इंग्लंड, तो कॅच जर पकडला नसता तर कदाचित ती मॅच आपल्या हातातून गेली असती. त्या कॅचने मात्र पूर्णपणे चित्र ते बदललं. त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये कॅचेस फार महत्त्वाचे असतात, हे सर्वांनाच ठाऊक आहे. आहा, बॅट अगोदर फिरते येतात, नंतर बॉल आलेला आहे. विकेटचा अंदाज घेणं देखील तितकंच गरजेचं आहे, कारण ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. बघा, जसं तुमची खेळपट्टी आहे त्याच पद्धतीने स्वतःला ॲडजस्ट करावं लागतं. ॲडॅप्टेड नेचर ही गोष्ट प्रत्येकाकडे असावी लागते. प्रत्येकाकडे खेळपट्टी फार वेगळी असते. कधी चेंडू थांबून येतो, कधी फास्ट येतो. सिमेंट विकेटवरती वेगळ्या पद्धतीने चेंडू येत असतो. प्रत्येक खेळपट्टीचा अंदाज घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तो अंदाज मात्र इथे सागरला घ्यावा लागेल. जबरदस्त असे मैदान आपण पाहतोय. या मैदानावरती चहू बाजूला हिरवी शाल पांघरली असं हे चित्र पाहायला मिळते. हिरवगार गवत आणि त्यामध्ये आता नक्कीच ड्यू फॅक्टर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका, कॅच सोडलीत, त्याचा परिणाम सरळ पाठवला स्टेडियमच्या बाहेर. संघाला माहिती आहे अशा स्वरूपाचे फटके खेळले तरच चांगलं टार्गेट होऊ शकेल. तोच प्रयत्न. आहा, पुन्हा एकदा कॅच सोडली होती, त्याचा परिणाम 2 षटकार मात्र मैदानावरती पाहायला मिळत आहेत. धावा आलेला आहे. 25 रन्स ऑन स्कोर बोर्ड. आता धावा संख्येमध्ये नक्कीच चांगली भर होत आहे. सागर पिंट्याचा खेळ आता अधिक बहरत चाललेला आहे. एक संधी आपण दिली, त्या संधीचा फायदा घेत असताना आता प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न, किंबहुना एक चांगला ताबडतोब आणि तडाखेबंद फलंदाजी सागर पिंट्याची पाहायला मिळते. ओहो, हेलिकॉप्टर उडवायचं होतं. इनसाइडवर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी वेगानं एक्स्ट्रा कव्हरलाच मात्र गोळीच्या वेगाने गेला सीमा पार. चौकार. देखील आहे.
पण नक्कीच आपल्याला आता चांगली चांगली गाणी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतील. कोळी गीत असतील, भक्ती गीत असतील, झिरट नाक्यापासून स्वतः ते चालत येतात डीजे ऑपरेटिंग करण्यासाठी. डीजे गजमल आता पाहूया कशा पद्धतीने डीजे ऑपरेटिंग करतील. परंतु मॅचमध्ये आपण पाहायला गेलं तर 29 धावा दफलकावरती आलेल्या आहेत. चांगल्या पद्धतीने 2 ओव्हर्स इथे मात्र समाप्त झालेले आहेत. 29 धावा दफलकावरती. प्रोजेक्टेड स्कोर इथे सांगत आहेत की 58च्या घरामध्ये ही धावसंख्या जाईल. परंतु या मैदानाचा पण अंदाज घेतला किंवा मैदानाचं अनालिसिस केलं तर डायमेन्शनमध्ये हा चेंडू मात्र अगदी आरामात सीमारेषेच्या बाहेर जातोय. त्यामुळे इथे कमीत कमी 60, 70 किंवा 75 धावेचं टार्गेट हे मात्र द्यावं लागणार आहे. कारण BCC आगरसुरे संघ हा देखील तितकाच एक शक्तिशाली वैभवशाली हा संघ आहे आणि या संघाला पराभूत करायचं असेल तर एक मोठं टार्गेट हे मात्र त्या ठिकाणी द्यावं लागेल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर तिसरी ओव्हर हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज सार्थक मात्र आलेला. पाहूया सार्थक आपला विश्वास सार्थ करणार का. आपल्या संघ कॅप्टनने आपल्यावरती जबाबदारी ठेवलेली आहे आणि ती जबाबदारी कशा पद्धतीने तो या ठिकाणी हँडल करणार आहे हे देखील पाहण्यायोग्य असेल. स्ट्राईक एंडवरती फलंदाज अमरेशने मात्र पहिलाच बॉल या ठिकाणी यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू होता. सन्मानपूर्वक खेळायचा होता. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. बघा एखादा जर चेंडू खोलवर टप्प्याचा असेल त्याला सुद्धा डिगआउट करून खेळायचं आहे. धावा घेणं फार गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेट होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तरच मित्रांनो प्रेशर दबाव रिलीज होऊ शकतो. लो फुलटॉस बॉल क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात केला. एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. 1-1 धावेने काम होणार नाहीये. जिंकायचं असेल तर एक मोठी धावसंख्या तुम्हाला या ठिकाणी उभारावी लागणार आहे. याच मैदानावरती आपण पाहिलं तर अगोदरच्या मॅचमध्ये 3 ओव्हर्समध्ये तब्बल 44 धावा या बोरपाटा संघाने केल्या. त्या देखील आरामात काढल्या शिवरेनं. फुलटॉस बॉल हवेमध्ये कॅचची नामी संधी आणि मात्र कॅच सोडला. 2 कॅच मित्रांनो सोडल्या त्या पण सागर पिंट्याच्या. कॅचमुळे किती नुकसान होऊ शकतं याचं उदाहरण नवीन देण्याची काही गरज नाहीये. त्यामुळे इथे कॅच पकडा मित्रांनो, कारण मोठी स्पर्धा. या स्पर्धेमध्ये गोलंदाज अथांग मेहनत घेतोय. डेडिकेशन त्याचं समर्पण या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मात्र लाभत नाहीये. मी काल सुद्धा म्हणालो की तुम्ही प्रत्येक सामना हा फक्त बॅटिंगमुळे किंवा बॉलिंगमुळे जिंकू शकत नाहीये. त्यामध्ये फिल्डिंग आणि कॅच हे फार महत्वाचे आहेत. आहा अनपेक्षित बाउन्स टप्पा पडला. त्यानंतर एक अतिरिक्त उसळी प्राप्त केली आहे. प्रतिस्पर्धी संघावरती दबाव दडपण कशा पद्धतीने आणायचं हे मात्र या ठिकाणी सार्थकला माहिती आहे आणि तोच प्रकार मात्र पाहायला मिळाला. चांगली सुरुवात न द्यावी लागेल कारण पहिल्याच ओव्हरमध्ये या ठिकाणी चांगली फटकेबाजी झाली होती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता क्षेत्ररक्षक आहे, पकडल्या कॅच. फलंदाज अमरेश नाईक. आमदार आपले सर्वांचे लाडके सन्मान्य महेंद्रजी दळवी यांच्या वतीनं सर्वांनाच माहिती आहे वीर दमदार आमदार प्रीमियर लीग ही आता आपल्या भेटीला येणार आहे. या स्पर्धेमध्ये तुम्हाला सर्वांनाच तब्बल 2 4 व्हीलर आणि त्याच वेळेला 2 व्हीलर देखील त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. आणि एक अलिबाग तालुक्यामध्ये नव्हे, रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामधील मोठी स्पर्धापैकी एक स्पर्धा ही नक्कीच सन्मान्य आमदार महेंद्रजी दळवी यांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर तिसरी ओव्हर सार्थक घेऊन आला. या सार्थकने प्रभावी केलेला आहे. आश्चर्यचकित केलं, अचंबित केलंय. प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न, प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न हा मात्र नक्कीच सार्थकने केलाय. शेवटला बॉल असेल. या तिसऱ्या ओव्हरमधील नवीन फलंदाज मैदानावरती आता प्रवेश करतायत. सूरज खांबे हा नवीन फलंदाज मैदानावरती आता स्ट्राईक एंडवरती आहे. अंतिम बॉल बॅट अगदी जोरकस फिरली पण तो टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा एक अनपेक्षित बाउन्स मात्र पाहायला मिळाला आणि त्याचमुळे 3 ओव्हरचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झाला. 3 ओव्हर्स बरोबर 14 मिनिटांमध्ये पूर्ण केले. त्यामुळे फिल्डिंग करणारा संघ BCC आगरसुरी या संघाला कोणत्याही प्रकारची येथे पेनल्टी मात्र मिळणार नाहीये. धन्यवाद. आपण 14 मिनिटांमध्ये 3 ओव्हर्स कंप्लीट केल्यात, पण तो अंतिम ओव्हर्सला जास्त वेळ मात्र खर्च करायचा नाहीये. 3 ओव्हर्स नंतर संघाची धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 31 रन्स आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण झालेले आहेत. शेवटची ओव्हर असेल. आमचा आवाज अगदी खूप चांगल्या पद्धतीने तंत्रशुद्ध आणि नियंत्रित पोहोचवण्याचं काम
साई आणि सान्वी आणि आमचे डीजे गजमल नाव मला ऐकायला येत नाहीये. ठीक आहे, पण जाऊया मॅचच्या दिशेने, पण तो नक्कीच चांगला आवाज देण्याचा प्रयत्न आमच्या डीजे मास्टरने केलेला आहे. अंतिम ओव्हर पाहूया. अंतिम ओव्हरमध्ये या ठिकाणी ताबडतोब फलंदाजी पाहायला मिळेल का? बेभान बेधुंद विस्फोटक आणि त्याच वेळेला आक्रमक खेळी मैदानावरती पाहायला मिळेल का? प्रेक्षकांची गर्दी वाढताना पाहायला मिळते. अनेक असंख्य असे प्रेक्षक आता मैदानावरती आलेले आहेत. येणाऱ्या 6 बॉल्सवरती किती धावा जमा करणार? नवजीवन दिघोडी, दुसऱ्या बाजूला बीसीसी आगरसुरे, या दोन संघादरम्यान हे क्रिकेटचं घमासान युद्ध आज आपल्याला अनुभवायला मिळते. अनिरुद्ध, पहिला बॉल हेलिकॉप्टर उडवायचा होता, स्ट्राईक मात्र आपल्याकडेच ठेवायची आहे, त्यामुळे मात्र पिंट्या स्ट्राईक रोटेट करत नाहीयेत. 5 बॉल्स वरती मॅक्सिमम फटके मारायचे आहेत आणि एक चांगलं टार्गेट सेट करायचं या अनुषंगानं किंवा या दृष्टिकोनातून चांगला खेळ करतोय. 2 जीवनदान त्याला मिळालेले आहेत, त्याचा फायदा घेत असताना आता 5 बॉल्स वरती पाहूया या मिळालेल्या संधीचं तो सोनं करणार का? दुसरा बॉल असेल अनिरुद्धचा. आहा, वेगवान बॉल, तेच तरल बॉल, परंतु वाईड लाईनच्या बाहेर. पंच शरद पाटील यांचा व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये नक्कीच ऍड होणार आहे. एक एक धावेने मात्र नक्कीच संघ पुढे जात आहे. 32 धावा फलकावरती आतापर्यंत आल्या. चांगला फटका, परंतु इथे मात्र बॅटची एज घेतली आणि मात्र शॉर्ट पॉइंटच्या दिशेने इथे क्षेत्ररक्षक तैनात होता. फलंदाज सागर फायनली दबाव दडपण सर्व काही बीसीसी आगरसूर्य संघावरती होतं. कारण तिसऱ्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी झाली, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये एक तडाखेबंद फलंदाजी झाली होती. परंतु अंतिम ओव्हर्समध्ये, ज्या ओव्हर्समध्ये आपल्याला नेहमीच सदैव मोठे मोठे फटके पाहायला मिळतात, अशा वेळेला अनिरुद्धनं कमबॅक केलाय. पहिला बॉल डॉट होता, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती फलंदाजाला बाद केलं. आता 4 बॉल्स अजून देखील शिल्लक आहेत. फलकावरती धावा 32च्या घरामध्ये पोहोचल्यात. नवजीवन दिघोडी संघाला चांगलंच ठाऊक आहे, 4 ओव्हर्समध्ये 50 पेक्षा जास्त धावा झाल्या तर खऱ्या अर्थानं एक टफ फायटिंग स्कोर होऊ शकेल. त्या अनुषंगानं आता नवीन फलंदाज मैदानावरती या संघाचा वैभव आपण पाहतोय. वैभव कशा पद्धतीने राखणार? आहा, आडव्या बॅटने खेळायचं, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. या मैदानावरती बघा, इन फ्रंट ऑफ द विकेट, स्क्वेअर ऑफ द विकेट, बिहाइंड द विकेट, प्रत्येक ठिकाणी आपण चांगला खेळ करू शकतो, परंतु परफेक्ट टायमिंग होणं देखील तितकंच गरजेचं आहे. इथे ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचं काम केलं आणि त्याचमुळे इथे डॉट बॉल, शेवटल्या षटकामध्ये डॉट बॉल टाकणं तेवढं सोपं नाहीये मित्रांनो. ते काम अनिरुद्ध करतोय. चांगला बॉल, तितका चांगला फटका, कार्पेटचा आधार घेतला, एक धाव घेतली, स्ट्राईक रोटेट केली आहे, पण तो आत्मविश्वास थोडासा कमी पाहायला मिळतोय. नवजीवन दिघोडी संघाच्या पिंट्यानं जी सुरुवात केली होती, तो मोमेंटम इथे मात्र काही कंटिन्युअस ठेवता आलं नाहीये. टेम्परामेंट खूप चांगल्या पद्धतीने ठेवायचं होतं, ते देखील ठेवता आलं नाहीये. लास्ट ओव्हर आहे, चांगल्या पद्धतीने आता गोलंदाजी हाताळत आहे तो म्हणजे अनिरुद्ध. अंतिम ओव्हर पुन्हा एकदा सफल होऊन चांगला फटका, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फ्लॅट फ्युरियस आणि विलोभनीय फटका, सीमा पार येतोय, मॅक्सिमम षटकार. या ठिकाणी प्रेक्षकांना प्रभावी करणारा फटका पाहायला मिळाला, टेक्निकल स्ट्रोक पाहायला मिळाला, क्लासिकल फटका पाहायला मिळाला आणि अजून देखील या षटकातील शेवटला एक बॉलचा खेळ मात्र शिल्लक असेल. लास्ट बॉल ऑफ द लास्ट ओव्हर. अनिरुद्ध, एखादा चेंडू खराब पडतो, परंतु आता या येणाऱ्या बॉल्सवरती रोखावं लागेल. नवजीवन दिघोडी संघ म्हटलं की नेहमीच आपल्या या संघामध्ये चांगले बॅट्समन किंवा चांगले बॉलर पाहायला मिळतात सदैव. दुसऱ्या बाजूला बीसीसी आगरसुरे पाहूया ते या अंतिम बॉलवरती किती धावा खर्च करणार. चांगला टार्गेट उभारण्याच्या प्रयत्नामध्ये दिसत आहेत दिघोडी. अंतिम बॉल, षटकार, चौकार, डॉट बॉल, विकेट. आहा, इथे मात्र चांगला फटका, वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद.
डीजे मास्टर आमच्याकडे लक्ष असू द्या, नाही तर तुम्हाला सुद्धा पेनल्टी दिली जाईल. 4 ओव्हर्स कंप्लीट झालेले आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना नवजीवन दिघोडी या संघानं निर्धारित 4 ओव्हर्समध्ये म्हणजे 24 बॉलमध्ये धावफलकावरती 40 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 41 धावांचं टार्गेट हे आता BCC आगरसुरे संघासमोर ठेवलेलं आहे. आणि या दुसऱ्या इनिंगमध्ये कोणता संघ विजयी होणार, कोणता संघ पराभूत होणार हे सांगण्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय अर्थातच माझे सिनियर सुजितदादा पाटील लोणारे यांच्याकडे मी माईक सुपूर्द करतोय. धन्यवाद. धन्यवाद निशांत. आपण पाहिलं की पहिल्या षटकामध्ये पहिल्या सत्रामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली आहे ती BCC आगरसुरे संघानं. तर कॉल करतो मी साई झिराड आणि सागरी गणेश स्थळ संघाच्या संघनायकाला. पहिला बॉल पडायच्या अगोदर आपली नाणेफेक होणे गरजेचं आहे. आणि जर आपण पहिला बॉल पडायच्या अगोदर टॉस उडवला नाहीत, जर ज्या संघाचा संघनायक हजर असेल तर त्या संघाच्या संघनायकाला जयेश लटला माझा आवाज लगेच गेलेला आहे आणि तो लगेच तयार झाला आहे. त्याला माहीत आहे क्रिकेटमध्ये शिस्त जयेश लटकडून पाहायला मिळते. अभि थँक्यू जयेश. चला साई झिराड संघाचा संघनायक विकी कैवल्य. फोर्टी 41 रन 41 धावा पाहिजेत. मागच्या मॅचमध्ये जर विचार केला तर 44 धावा जवळजवळ 2 षटकं आणि 2 चेंडू मध्ये पूर्ण केल्या होत्या. आता मात्र 41 धावा अचीव करण्यासाठी प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिलं BCC आगरसुरे. BCC आगरसुरे संघामध्ये जर विचार केला तर मित्रांनो मोठी नावं नाही आहेत, मात्र जी काही नावं आहेत ना ती नावं आपला 100% एफर्ट टेनिस क्रिकेटमध्ये देत असताना पाहायला मिळतं. साहिल आणि अनिरुद्ध ही जोडी आपण मैदानात पाहतोय. अनिरुद्ध ज्यानं एक अंतिम षटक आपण पाहिलं स्लॉग ओव्हरमध्ये अतिशय धारदार गोलंदाजी केली. एक षटकार वगळता चांगल्या पद्धतीनं त्यानं गोलंदाजी केली आहे. पहिल्या फेरीतला आपण सामना मित्रांनो पाहतोय. रजनी क्रिकेटमधले हे सामने कणकेश्वर झिराड आयोजित हे भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा आणि क्रीडा स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस मित्रांनो. जवळजवळ 48 संघांनी या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलेला आहे. साई झिराड संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय. घरचं मैदान आहे, घरचा प्रेक्षक वर्ग आहे. अजिंक्य वैती आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. आमचे मित्र जयेश आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. राकेश रामनाथकर आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. वळूया या मॅचकडे जिथे विजयासाठी 41 धावा अचीव करायच्या आहेत, 41 धावा बनवायच्या आहेत. तिथे मात्र गोलंदाजी मार्कवर नेहमीप्रमाणे सूरज खांबे येतोय पहिलं षटक घेऊन. मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग या स्पर्धेचा फॉर्म प्रक्रिया अजून चालू आहे. ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांनी अजून भरून घ्या. या गावचे सुपुत्र आपण पाहतोय सन्मान्य सुभाषदादा गुरव. दुबईवरून आपल्या हे सामने पाहत आहेत. त्यांचं देखील मी स्वागत करतोय, कारण तिथलं वातावरण खराब असून ते या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांना देखील आपल्या अलिबागच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देतोय, थँक्यू बोलतोय आणि घेऊन चलतोय मित्रांनो या मॅचकडे जिथे पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर सूरज खांबे येतोय. अनिरुद्ध स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू सूरज टू अनिरुद्ध असा सामना. पहिला चेंडू स्लॉक स्वीप अनिरुद्धच्या बॅट मधून एक क्लास फटका. चेंडू सीमारेषा पार षटकार.
चेंडू आपण पाहिलं ना, अतिशय क्लास दर्जेदार फटका पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं अशाच पद्धतीनं अनिरुद्ध ओळखला जातो. अनिरुद्धची शरीरयष्टी पाहिली ना तर कुठेतरी वाटतं या फलंदाजाला षटकार मारता येईल की नाही. मात्र अनिरुद्धनं ती नक्कीच आपण पाहिलं तर हार्दिक पांड्या ज्या शरीरयष्टीचे फटके मारतो ना तशाच पद्धतीचं एक मनगटी पॉवर इथे दाखवली आहे आणि एक स्लॉक स्वीप केलाय. चेंडू डीप स्क्वेअरला सीमा रेषेच्या बाहेर पाठवलाय. पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्यानंतर दबाव, दडपण आणि प्रेशर जे काही मित्रांनो आपण म्हणतो ना ते नक्कीच गोलंदाजी करणारा गोलंदाज सूरज खांबेवर आलाय. एक अनुभवी खेळाडू आहे सूरज. खूप वयात खूप सारा अनुभव सूरजकडे देखील आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस आपण पाहिलं फलंदाजाला जरूर मजबूर केलंय चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये खेळण्यासाठी आणि या चेंडूवर जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल, चेंडू खाली येईल आणि फेक करेल तोपर्यंत दोनही फलंदाजानं एक धाव पूर्ण केली आहे. स्ट्राईक एंडला साहिल ज्यानं याच मैदानावर आमदार लीग मध्ये चांगली कामगिरी केली होती, चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. यावेळी चांगला चेंडू सूरजचा, इथे कमबॅक करणारा चेंडू, रन आउटची संधी. यष्टांचा वेध जर साहिलनं घेतला असता तर कदाचित आपण पाहिलं तर साहिलला देखील बाहेर तंबूच्या आश्रयाला जावं लागलं असतं. साहिलची यष्टी उडवली असती तर या मॅचमध्ये ट्विस्ट पाहायला मिळाला असता. या चेंडूवर एक धाव आल्यानंतर धावफलकावर धावा जाऊन पोहोचतात 8 धावा, जिथे पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. राईट अप ओव्हर द विकेट, डान्सिंग डाऊन द विकेट. इथे मात्र क्षेत्ररक्षकाने पकडलाय झेल आणि इथे संपलाय फलंदाज. डीजे मास्टर तर पेनल्टी हा विषय जेव्हा आला, डीजे मास्टरला देखील पेनल्टी देऊ असं म्हटलं होतं निशान. पण पेनल्टी काय द्यावी, अजून 2 दिवस आहेत तोपर्यंत पेनल्टीचा आपण विषय काढू नको, कारण विषय जर काढला तर उद्या डीजे वाजणार नाही. हा, आणि आमचे चेअर बॉईज आलेत खास लंडनवरून. 3 लीग ज्याने खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे आमच्या चेअर लीडरचं. नॉनस्टॉप कोणत्याही पद्धतीचं आमिष नाही आहे. कोणी जिंको आनंद साजरा मिस करणार. अगदी त्याच पद्धतीनं क्रिकेट पाहायला मिळाला. झिराट जरी हारली तरी देखील नाचणार, झिराट जरी जिंकली तरी देखील नाचणार, असा आमचा एक चेअर बॉईज आहे. सर्व खेळाडूंसाठी, सर्व टीमसाठी चेअर करणारा. नवीन बॅटर आपण पाहतोय विवेक बनकर. विवेक बनकरची फलंदाजी मी प्रत्येक मैदानावर पाहिली आहे भारत असताना. आज मात्र वन डाऊनच्या भूमिकेत नेहमी ओपनिंग स्टँड असतो त्याचा. आज मात्र वेगळा एक रणनीतीमध्ये आपण पाहिलं तर BCC आगरसुरे, बिंदास क्रिकेट क्लब आगरसुरे हा संघ पाहायला मिळतोय. हो, यावेळेस चांगला चेंडू, रनआउटची संधी, मात्र मिसफिल्ड झालंय आणि या मिसफिल्डमुळे जरूर एक धावफलकावर आली आहे. या एकेरी धावेने धावफलकाचा जर विचार केला 9 धावा धावफलकावर. या षटकातील मला वाटते अजूनही शेवटचा चेंडू साहिल ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. यावेळेस अतिशय चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू वगळताना यावेळेस सूरजचं कौतुक करावं लागेल. सूरज खांबेने टाकलेलं पॉवर प्लेचं हे षटक या मॅचमध्ये खूप निर्णायक ठरणार आहे. कारण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये वाटलं होतं की पहिल्या चेंडू षटकार आलाय, आता मात्र फलंदाज अनिरुद्ध थांबणार नाही आहे. मात्र अनिरुद्धचा एक मोठा अडथळा दूर केल्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी ठरली आहे ती सूरज खांबे याची. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-9 अशी धावफलकावर धावा लागल्यात, त्या म्हणजे BCC आगरसुरे या संघाच्या. अजूनही विचार केला तर या मॅचमध्ये पूर्णतः कमबॅक करू शकतं ते म्हणजे नवजीवन दिघोडी या संघ. विवेक बनकर हा एक विस्फोटक फलंदाज आहे. विवेककडे मोठे मोठे स्ट्रोक आहेत. एक वेल फिनिशर म्हणून विवेक ओळखला जातो. चांगल्या पद्धतीचे स्ट्रोक तो नेहमी खेळतो. लेदर क्रिकेटचा खूप सारा अनुभव त्याच्या मागे आहे. लेदर क्रिकेट चांगल्या पद्धतीने तो खेळलाय, त्यामुळे टेनिस क्रिकेटमध्ये असलेला जो लेदर क्रिकेटमधला असलेला जो अनुभव आहे ना तो या टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीच उतरवणार आहे तो.
साहिल खांबे एक अनुभवी गोलंदाज आहे. खूप लहान वयात कमी वयामध्ये खूप सारा अनुभव साहिलकडे देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू यावेळेस साहिल खांबे याचा आउटसाइड द ऑफ स्टंप. चेंडू गोल्डन स्पॉटवर पडतोय. चेंडू थोडासा खाली राहतोय. फलंदाज मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न करतोय जरूर, मात्र बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संबंध नाहीये, कॉन्टॅक्ट नाहीये आणि चेंडू निर्धाव जातोय. यावेळेस ओव्हर पिच मध्ये टाकलेला चेंडू चेंडू सर्व जातोय डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. षटकार. तर इथे विकेट गेली आहे. इथे षटकार आलाय. मी मगाशीच म्हटलं होतं विवेक बनकरकडे एक चांगल्या पद्धतीने स्ट्रोक आहेत. एक वेल फिनिशर म्हणून तो ओळखला जातो आणि त्याच पद्धतीनं साजेची खेळी विवेक बनकरकडून पाहायला मिळते. साहिलवर हल्ला बॉल केला जातोय. साहिल इथे मात्र कमबॅक जरूर करतोय. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू षटकार आणि तिसरा चेंडू देखील कमबॅक करणारा पाहायला मिळतोय. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा अशा पद्धतीचं क्रिकेट मैदानावर नक्कीच पाहायला मिळते. निर्धाव चेंडू आल्यानंतर धावफलकावर धावा स्थिरावल्यात तर अर्थात 15 धावा. जिथे दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. या दुसऱ्या षटकाच्या अजून मला वाटतं 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. ओव्हर द विकेट. ओव्हर पिच चेंडू. चुकीला माफी नाही मित्रांनो. डॅडींचं हे वाक्य खूप फेमस आहे. कम ऑन डीजे. डीजे मास्टर डर डर के डीजे मत बजाओ, बिंदास बजाओ. कारण पेनल्टीचा विषय काढल्यापासून बटनच हातावर चालतच नाही डीजे मास्टरची. असं काहीतरी टेन्शन नका घेऊ. पेमेंट आपल्याला मिळेल. आता आपण कोर्टात जाऊ. आमचे चेअर लीडर भडकलेले आहेत थोडेसे, कारण मॅचचं थोडं टेन्शन आहे. कोण जिंकेल किंवा कोण हारेल याचं त्यांना टेन्शन आलेलं आहे. षटकार आला विवेक बनकरच्या बॅट मधून. हा चेंडू जर पाहिला ना, चेंडू साहिलनं थोडासा ओव्हरपिच पदन टाकला आणि विवेक ओव्हरपिच चेंडू कधी सोडणार नाही हे मला माहित आहे. कारण विवेकच्या बॅट मधून षटकार आल्यानंतर आत्मविश्वास विवेकचा द्विगुणित होतो आणि विवेक एक मोठी खेळी साकार करतो. 14 बॉल 20. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षकाने पकडलाय असं म्हणायला हरकत नाहीये. चांगला झेल करण्याचा प्रयत्न जरूर होता. चांगलं कमिटमेंट म्हणावं लागेल. षटकार जरूर रोखला. एक धाव आली जरूर, मात्र जर हा झेल पकडला असता ना तर या मॅचमध्ये पूर्णतः कमबॅक केला असतं. ते म्हणजे नवजीवन दिघोडी या संघानं. जरूर एक धाव आली आहे. कमिटमेंट चांगली आहे आणि कमिटमेंटला रिझल्ट कशा पद्धतीने. हो यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप मारण्याचा जरूर प्रयत्न. साहिल खांबेचा हा चेंडू निर्धाव. 2 षटकार वगळता या षटकाचा जर विचार केला तर 13 धावा साहिलने खर्च केल्यात. धावफलकावर धावा लागल्यात 22 धावा. किती 12 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज. समीकरण थोडंसं का होईना. 10 मिनिटं झालेले, शेवटची 5 मिनिटं शिल्लक आहेत. पिंट्या 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. पहिल्याच्या षटकामध्ये आपण विचार केला ना तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये 9 धावा सूरजने चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये साहिलने देखील थोडंसं का होईना कमबॅक करणार षटक जरूर टाकले. अमरीश नाईक एक अनुभवी खेळाडू आहे. सातत्यपूर्ण मुंबईला जोडला गेलेला हा क्रिकेटचा हा खेळाडू आज मात्र आपल्या गावच्या संघासाठी एक चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून नेहमी आपण पाहतोय. आज मात्र कमबॅक करावं लागेल अमरीश नाईकला. आपल्या धारदार गोलंदाजीने विवेक बनकरचा अडथळा दूर करावा लागेल. इथे ओव्हरपिच चेंडू विवेकच्या बॅट मधून एक लाजवाब स्ट्रोक. षटकार.
13 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज. अकरा चेंडू आणि 13 धावांची गरज. वेग बनकर ऑन फायर. आणखीन एक लाजवाब फटका, षटकार. सात धावांची गरज आहे आणि सामन्याचं जे चित्र पालटले या दोन षटकाराने. विचार केला तर धाव फलकावर धावा फक्त आणि फक्त 40 लावल्या, 41 धावा बनवायला आव्हान ठेवलं. या जर 60-65 जर धावा असत्या ना तर कदाचित या मॅचमध्ये देवजीवन दिघोडेने कमबॅक केलं असतं. इथे मात्र गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडलाय तो विवेक बनकर. आणखीन एक बॅक टू बॅक तिसरा लाजवाब फटका, षटकार. एका धावेची गरज आहे विजयासाठी. विवेकच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक पाहायला मिळतात. इथे क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. यष्टीरक्षकाने आपण पाहिलं इथे काय केलंय विवेकनं. चांगले 3 स्ट्रोक आल्यानंतर कुठेतरी वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू निर्धाव गेलाय. अजूनही आपण पाहिलं ना तर एका धावेची गरज आहे. आणखीन एक चांगला स्ट्रोक. चेंडू जातोय वन बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. अतिशय चांगला विजय संपादन केलाय. खऱ्या अर्थानं BCCI आगर सूर्य संघाचं कौतुक करावं लागेल. कारण मित्रांनो खूप मेहनत करणारा हा संघ आहे. सातत्याने प्रॅक्टिसशी जोडला गेलेला संघ आहे. परफेक्ट प्रॅक्टिस देन मॅन परफेक्ट असं मित्रांनो मी म्हटलं जातं. अगदी तशाच पद्धतीनं परफेक्ट प्रॅक्टिसमध्ये त्यांचं खूप परफेक्शन असतं. खूप मेहनत त्यांचे खेळाडू करतात. हे नक्कीच आपण पाहिलं. आणि या सामन्यामध्ये एक बलाढ्य संघाला त्यानं पराभूत केलं. नवजीवन दिघोडी संघ म्हटला की या विभागातील एक दादा संघ म्हटला जातो. आज मात्र त्यांच्या संघाकडून एक खराब कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. अर्थात आपण पाहिलं पिंट्याची एक खेळी सुरुवात चांगली झाली होती. मात्र बाकीच्या फलंदाजांना ते साकार करता आलं नाही की मोठ्या स्कोअरमध्ये त्यांना ते तब्दील करता आलं नाही आहे. असू द्या मित्रांनो, क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये हार आणि जीत होत असते. आपल्याला देखील क्रिकेट प्रत्येक मॅच नवीन काहीतरी शिकून जाते. तशाच पद्धतीने एक